मॉर्निंग मित्रांनो, डे 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल जयपूरला आपण थांबलो होतो, चंदीगडला पोचलो नाही कारण आपल्यातल्या एका रायडरची बाईकचा टायर पंक्चर होता. जसं की मी सांगितलं, तुम्ही बघितलं असाल. तर आपल्याला रात्री खूप जास्त लेट झालं. सो आत्ता आम्ही इकडनं अप्रॉक्सिमेटली 450 किलोमीटर आपल्याला जायचं चंदीगडला. तर भेटू आपण परत. बाईक्स आपले सगळे लोड झालेले आहेत, चारही पण बाईक्स आपले लोड झालेले आहेत. आता आपण इकडनं डायरेक्ट चंदीगडला निघणार आहे. जयपूरवरून चंदीगडला पोचायला आम्हाला 450 ते 500 किलोमीटर दाखवत आहे. निघतो आम्ही आता, निघालोच ऑलमोस्ट ऑन द वे. भेटूया. सो आता आपण जयपूरवरून निघालो आहोत, चंदीगडला आपण चाललो आहे. क्लायमेट तर खूप चांगला आहे, रश थोडा कमी आहे. आत्ता इकडे तरी रश कमी आहे, तर पुढचं काय आपल्याला माहीत नाही. कालपासून आपण चंदीगडला जायचा प्लॅन करतो आहे, तो प्लॅन फक्त प्लॅनच राहतो आहे. टायर पंक्चर झालेला, त्याच्यामुळे थोडं हा रात्री लेट पण झालं. आणि जेवायच्या नंतर, जसं मागच्या टायमाला सांगितलं, जेवायच्या नंतर मला खूप झोप येते. मलाच नाही, बाकीच्यांना पण येते. आम्ही काल रात्री लेट थांबलो परत जयपूरला. तर सकाळी जयपूरपासून नाश्ता वगैरे केला, मी तिकडे निघालो. हे असे जे काही गोष्टी आहेत ना, ज्या काही गोष्टी म्हणजे असं आता नाश्ता करायला कुठे थांबलो आहे, जेवायला कुठे थांबलो आहे, किंवा इतर काय असं टी-व्हीसाठी थांबलो आहे, माझ्या ना डोक्यातनं निघून जातं का मला शूट करायचं आहे. आता कसं गोप्रो वगैरे चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, गोप्रो चालू आहे तर माझा शूट वगैरे होतो, पण माझ्या डोक्यातनं निघून जातं या गोष्टी. बघू आपण ह्या सगळ्या गोष्टी पण आपण हळूहळू शिकूया. पण यार रोड बघा यार, खरं सांगतो यार, असे रोड आपल्या इथे पाहिजे. आपल्या इथे पण आहेत असे मोस्टली रोड, पण आत्तापर्यंत जेव्हापासून आपण महाराष्ट्र सोडला आहे तेव्हापासूनचे रोड्स खूप चांगले, मस्त रोड्स आहेत. गाडी चालवलं इकडे मजा येते. फक्त ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे यार. ट्रॅफिक जर भेटला ना तर खूप वाट लागेल. ट्रॅफिक फक्त नाही भेटला पाहिजे. बाकी आता बघूया. सूरज पाटी बसला आहे. गाडी पळवायला जी मजा येते ना इकडे, मस्तपैकी. बघूया.
कुठं राहिले पाठचे? $220 किलोमीटरची रेंज दाखवते. शॉर्ट ब्रेकसाठी थांबलो होतो लिंबू सोबत पियाला. 150 किलोमीटर परत रनिंग झालेली आहे. अजून पुढे भरपूर जायचं आहे. अप्रॉक्स 350 किलोमीटर जायचं आहे. हां बसला का? नको थांब. सो मित्रांनो, आता आम्ही तिकडनं निघालो आहे. एक टी ब्रेक घेतला होता. टी ब्रेक म्हणजे लिंबू पाणी वगैरे पियालो. थोडंसं बॉडी डिहायड्रेटेड वाटत होती म्हणून थोडं थांबलो तिकडे. लिंबू सरबत वगैरे पियालो. माझ्या हायड्रेशन बॅगमध्ये पण थोडासा बर्फ वगैरे टाकला आहे. पाणी वगैरे भरलं आहे हायड्रेशन बॅगमध्ये पण. आता कुठे थांबायची गरज नाही आहे. आता इथून सरळ आपण निघणार आहोत चंदीगडला. होपफुली आज तरी आपण चंदीगडला पोचूया. कारण काल पोचणार होतो, काल नाही पोचलो. कालचा प्लॅन आपला फ्लॉप झाला चंदीगडचा. सो आज आपण जाऊया. आज नक्की पोचूया. बाकी क्लायमेट बघा कसं आहे. एक नंबर क्लायमेट आहे. गाडी रस्त्यावरती कसं जरा थंड वाटतं. गाडी त्या बाजूला थांबवली ना तर एवढं गरम होतं ना, मरणाचं गरम होतं. तिथे थांबायची इच्छा होत नाही. आणि त्याच्यामध्ये एकतर मी आतमध्ये टी शर्ट एक घातलं आहे, जॅकेट आहे, हेल्मेट आहे, बलक्लावा आहे, ग्लव्ज मी काढून ठेवले. खूप जास्त इथे गरम होतं. इथल्या लोकांना इकडच्या गरमीची सवय वाटते. झालीच असेल मोस्टली, जसं आपल्याला आपल्या मुंबईमध्ये सवय आहे. आता इथून बघितलं नाही मी मगाशी किती किलोमीटर्स आहेत, पण जास्तच असतील. जास्त रश नाही रस्त्यावरती, जास्त ट्रॅफिक नाही, म्हणून गाडी पळवायला थोडी मजा येते. एकमेकांना मागे पुढे चालवायला मजा येते. जास्त असं पळवायची गरज नाही. सो गाईज, आता आम्ही त्या ब्रिजच्या इथून आम्ही टर्न मारला आहे. रिषभला वाटतं फोन आला होता. सो बघूया आता काय सीन येते. सिद्धार्थच्या का मामाच्या गाडीचा वाटतं परत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. सो आता आपण रिटर्न तिकडेच जाऊया. बघूया काय सीन. तिकडे गेल्यावरतीच आपल्याला कळेल काय सीन आहे एक्झॅक्टली. गाड्यांना काय होतं ना यार, खरंच यार खूप तकलीफ होते. रिटर्न यू-टर्न मारून जायचं आहे. आहे का पण समोर? नाही. बघूया आता काय. मामा आणि सुद्धा आमच्या खूप मागे होते.
म्हणून आम्हाला परत एवढं लांब रिटर्न यावं लागलं आहे. बट बघूया, मे बी काय मेजर नसलं पाहिजे यार, मला वाटत तर नाही, पण बघूया आता काय सीन. ते लोक इथे थांबले आहेत, मे बी टायर वगैरे पंक्चर झाला असेल म्हणून थांबले असतील. सो बघूया कुठे थांबले. खूप जास्तच पार्टी होते लोक. थांबले कुठे आहेत नक्की? हां, भेटले. दिसत आहेत लांबून. असं इंडिकेटर देऊ. बघूया काय सीन झाला आहे. काय रे आपण डिस्ट्रीब्यूट करते काय हाँ? कुठला बेंच और ये ना कसं आहे? ये अपने जो है ना कोटपुतली में अगर ट्रांसपोर्ट वाला रहेगा तो उसको चंडीगढ़ में भिजवा देते हैं एक अपना दोस्त के एड्रेस पे वो गाडीला उधर एक गा- maintain सब देते हैं अपना ये। कुठे आपटला इथे मागे ठाक 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 क्या रे कुठला रॉड आप लोग ये चंडीगढ़ तक भेजा तो इसको तो बस हो जाएगा तो मगर इसको निकल के सिद्धार्थच्या गाडीचे सॅडल स्टँड्स तुटलेत दोन्ही पण. ते मी ट्रक थांबवतोय, सामान थोडं फुटपर्यंत डिलिव्हरी करायला. गार्ड्स काढलेले आहेत त्यांनी. पॅनल्स वगैरे जे आहेत ते आता या बोलेरोमध्ये टाकलेले आहेत. आता बोलेरोमध्ये जे पिलियन्स जेवढे होते ते सगळे बोलेरोमधनं जाणार आहेत पुढे. भेटूया चंदीगडला. तो आता निघालो इकडनं चंदीगडला. पिलियन्स सगळे गेले बोलेरोमध्ये. एक गाडी हायर केली. सामान वगैरे जे होतं सडल बॅग्स वगैरे पॅनल्स वगैरे ते सगळे टाकलेले आहेत गाडीमध्ये. भेटूया पुढे. ट्रॅफिक लागलं आहे इकडे मजबूतवाला. करून एक स्टॉप आहे तिकडे आम्ही लोक आता थांबलेलो आहे. जे पिलियन्स जे बोलेरोमध्ये गेले ते इकडेच येणार आहेत, त्यांचा स्टॉप इकडेच आहे. सो इकडे एक एजन्सी आहे, सो याचे जे पॅनियर्स वगैरे आहेत ते पुढे आम्ही ट्रान्सपोर्ट करतो आहे. सो काय तर इकडनं निघालेलं आहे. जे पॅनियर्स वगैरे होते ते कुरिअर झाले आता दिल्लीला, करोलबागला चाललो आता मी इकडे. चंदीगडचा जो प्लॅन होता आमचा तो कॅन्सल केला आहे आम्ही. 2 दिवस ते आम्ही आता दिल्लीला करणार आहोत आणि दिल्लीवरून मग पुढे चंदीगड रोड शिमलाला जाणार आहे. सो भेटूया. तो आता आम्ही तिकडनं निघालो आहे. चंदीगडचा प्लॅन तर कॅन्सल झाला. आता आम्ही जाऊ दिल्लीला. आपला जो माझा पिलियन रायडर होता सुरत करून तो बसमधनं ट्रॅव्हल करतो आता. त्याला त्याच्या अगोदर आम्हाला बोलतो दिल्लीला करोलबाग. आणि आता दिल्लीला करोलबागला 2 दिवस आम्ही स्टे करणार आहे. सगळ्या गाड्यांचं काही काम वगैरे आहे सगळं सेटअप वगैरे करून सगळ्या गोष्टी करून मग तिकडनं फिरून आम्ही चंदीगड रोडवरून शिमलाला जातो आणि शिमलाला जातो. तो आता भेटूया. सो मित्रांनो आता 1.5 तासामध्ये आपण दिल्लीला पोचू. सूरज बसमधनं ट्रॅव्हल करतो आहे. पुढे तो जे काय थोडंफार सामान जे होतं म्हणजे पॅनल्सच्या आतमधलं जे काय कपडे वगैरे जे काय होते ते बसमधनं तो पुढे घेऊन येतो आहे.
दिल्लीच्या एका स्टॉपवरती तो आम्हाला भेटेल. मग आम्ही त्याला तिकडनं कलेक्ट करू आणि मग आजची रात्र, उद्याचा एक दिवस आणि उद्याची रात्र आपण दिल्लीमध्येच काढणार आहोत. त्याच्यानंतर परवा आपण निघणार आहोत शिमला साईडला आपण निघणार आहोत. सो चालू आहे. पॅनियर्स तुटले यार सिद्धार्थचे, पण ते खूप लकी बोलू शकतो मी, का ते टायरच्या एकदम जर तुम्ही नीट बघितलं असाल ना तर टायर थोडा वाचला होता. तर त्या टायरला जर त्याचं लोखंड लागलं असतं ना टायर फाटण्याचे चान्सेस जास्त होते, मग जास्त मेजर झालं असतं. बघूया आता. दिल्लीला आम्ही ओयोवरून एक हॉटेल बुक केलेलं आहे, तिकडचंच लोकेशन टाकलेली आहे. सो बघू. मध्ये कुठेतरी थांबू, जर थांबलोच तर. मला वाटत तर आता कुठे थांबणार आहे मी, पण जर बायचान्स जर थांबलो तर बघूया. पाणी वगैरे घ्यायसाठी, कोणाला ताण वगैरे लागली तर आपण थांबूया कुठेतरी चाय वगैरे पियासाठी. आता 2 दिवस झाले चंदीगडला पोचायचा प्लॅन होता, पण चंदीगड काय आमच्या नशिबात नाहीच. सो आता दिल्ली आहे, कारण ॲक्च्युली चंदीगडलाच जायचं होतं, पण जे कुरिअर सर्व्हिस जे आहे ते आम्ही चंदीगडवरून करणार होतो. पण चंदीगडला जायसाठी आम्हाला काही सोर्स भेटत नव्हतं, कारण जे ट्रक्स वगैरे जे बोलेरो पण थांबले होते तिन्ही जिथे ॲक्सिडेंट झालं म्हणजे जे काय तुटलं ते तिकडनं फक्त एक कटपुतली गाव आहे. तर कटपुतली गाव जिथं आपण मगाशीच थांबलो होतो, जिथून कुरिअर केलं तिथपर्यंतच त्यांनी सोडलं. मग आम्ही तिकडनं जे कुरिअर डायरेक्ट मग आपल्या घरी डोंबिवलीला केले त्यांनी सिद्धार्थने. सो आता बघूया. दिल्लीला जाऊन तो नवीन सॅडल स्टे वगैरे सॅडल बॅग्स वगैरे टाकेल त्यांनी. तर टॉप बॉक्स पण काढला आहे, टॉप बॉक्स पण आय थिंक सो नवीन घेईल. बघूया जे काय होईल ते. आजची रात्र आपल्याला दिल्लीला काढायची. आता बघूया दिल्ली कशी आहे. चंदीगड तर काही नशिबात नव्हतं, दिल्ली बघूया कशी आहे. होप सो चांगली असेल. काय सीन तर बघूया. भेटूया आपण थोडा पुढे. बाय. काय आलं मामा, काय आलं? नहीं रे भैया, ट्रैफिक देखो, पैर के टुकड़े टुकड़े हो गए, क्या करे. भाई लोग बहुत ट्रॅफिक आहे यहाँ पे, खूप जास्त ट्रॅफिक आहे, हेवी ट्रॅफिक आहे आणि ते पण खूप पुढपर्यंत आहे. फ्युलअप केलं आत्ताच, फ्युलअप करून आम्ही साईडला थांबलो. मामा कसं वाटतंय चंदीगडचा रूट कॅन्सल करून? एक नंबर बढ़िया. आता कुठे चाललो आपण? अभी जा रहे हैं अपन दिल्ली. दिल्ली दूर नहीं है, चलो दिल्ली. भाई कसं वाटतंय चंदीगड कॅन्सल करून? नशिबात नव्हतं, बरं आलं दिल्लीला चाललो. भाई कैसा लग रहा है? कुठला होता पिक्चर मध्ये दिल्लीचा तख्ता बदली. भाई कैसा लग रहा है तेरे को? पैसा नहीं लग रहा भाई, मजा आ रहा. चलो गाइस मिलते हैं दिल्ली में. सो मगाच्या त्या रशमधनं थोडा थांबलो तिकडे आणि निघालो आहे त्या ट्रॅफिकमधनं. आता चालतो आहे एक 100 किलोमीटर दिल्ली आहे इकडनं. सो आता कुठे जास्त स्टॉप वगैरे घेणार नाही, चाललो आहे. सूरज आमच्या पाठी राहिला, कारण मला ट्रॅफिक लागला होता तिकडे. सो ती बस जी आहे ती अडकली असेल पाठी ट्रॅफिकमध्ये. सो आता आम्ही निघालो. एक मधल्याच फक्त त्या पॅचमध्ये ट्रॅफिक लागला, त्याच्यानंतर तर ट्रॅफिक लागला नाही. रस्ते खूप चांगले आहेत. पाऊस पण भेटला नाही आहे. दिल्लीपर्यंत तर चाललो आहे, पाऊस नाही भेटला आहे कुठेच. जसं महाराष्ट्र सोडलं आहे तसं गुजरातपासून तर पाऊस नाही भेटला इथे. उदयपूरला पण आपण थांबलो, जयपूरला पण आपण थांबलो, पाऊस नाही भेटला आपल्याला. या साईडला पावसाची थोडी कमीच आहे वाटतं, कमतरता आहे पावसाची. पण यार इथला जो वातावरण आहे ना, खूप गरम वातावरण आहे. जॅकेट घालायची इच्छा नाही होते मला, रायडिंग जॅकेट घालायची. बघूया काय सीन. आता बघूया. लोक मगाशी बोलत होते थांबायचं आहे थोडं पुढे, कारण पेट्रोल पंपच्या इथे असं काहीच नव्हतं, टी स्टॉल वगैरे पण काहीच नव्हतं. सो बघू पुढे जाऊन आपण थांबूया, एक छोटासा टी ब्रेक घेऊया, कारण असं पण पुढे जाऊन थांबायलाच लागणार आहे, कारण सूरज खूप पाठी आहे. त्यांनी आम्हाला त्यांची लाईव्ह लोकेशन पाठवली आहे.
सो बघूया जर इथं कुठे टी स्टॉल वगैरे असू तर आम्ही तिकडे थांबू जरा थोडा वेळ, सूरजला पुढे जाऊन देऊ, मग तो पोचल्यावरती आम्ही त्याला लवकर तिकडे भेटूया. सो भेटूया कुठल्या तरी पुढच्या स्टॉपवरती. 50 किलोमीटर्सवरती दिल्ली आहे. एक टी ब्रेक घेतोय आता. टी ब्रेकसाठी एक 10 मिनटं थांबलोय. भेटूया हॉटेलवरती. टी ब्रेक संपलाय. 55 किलोमीटर्स अजून कापायचं आहे. 55 किलोमीटर्सवरती आपलं हॉटेल आहे. सो डायरेक्ट आता हॉटेलवरती भेटूया. बाय. सो गाईज आता आपण तिकडनं निघालो आहोत. टी ब्रेक जिथे आपण थांबलो होतो टी ब्रेकसाठी तिकडनं आता आपण निघालो आहोत. सूरजची बस आम्ही मगाशी बसलो होतो तेव्हाच बघितली आम्ही लाईव्ह लोकेशनवरती. तो आमच्या पुढे गेला आहे आणि एक 2 मिनटापूर्वीच सिद्धार्थला वाटतं फोन केला होता त्यांनी का तो आता पोचणार आहे, 5-10 मिनटात पोचणार आहे. आणि आता दिल्ली जास्त लांब नाही आहे इथून, 20 किलोमीटरवरतीच आहे आता. आता आम्ही पोचू दिल्ली, म्हणजे ऑलमोस्ट तो पोचलोच आहे आम्ही दिल्लीला, पोचू. मग तिकडनं पुढून मी सूरजला कलेक्ट करू. सामान असल्यामुळे बघूया कुठली रिक्षा वगैरे भेटते का, आणि मग त्याच्यावरूनच त्याला आपण डायरेक्ट जे हॉटेल आपण बुक केलं आहे त्या हॉटेलवरतीच त्याला बोलूया. गाईज आता खूप जास्त टायर्ड आहे, सकाळपासून गाडी चालवतो आहे. सो हॉटेलला आपण जिथे थांबूया तिकडेच मी आजचा एपिसोड आपण एंड करूया आणि उद्या आपण एक नवीन एपिसोड रिटर्न स्टार्ट करूया. दिल्लीचा एपिसोड आपण स्टार्ट करूया. सो आता मी जास्त काय बोलणार नाही आहे आणि आमचं असं डिसाईड झालं आहे का जेवायला आता मी तिकडे थांबणार नाही आहे. हॉटेलला पोचल्यावरती हॉटेललाच आम्ही मागू आणि तिकडेच खाऊ. सो मी हॉटेलला पोचल्यावरतीच हा एपिसोड संपून टाकणार आहे. सो मेक शुअर असं कन्फ्यूज नका राहू का जेवायला कुठे थांबला नाही, फक्त गाडीच चालवत आहे किंवा हेच करत आहे, तसं नाही आहे. सगळे प्लॅन्स आम्ही बनवतो आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही प्लॅन्सवरती वर्कआउट करतो आहे. मोस्टली काही प्लॅन्स आमचे प्रॉपर काम नाही करत आहेत, तरी पण ठीक आहे. जसं का आम्हाला चंदीगडला जायचं होतं, प्लॅन तर केला होता पण चंदीगडला नाही पोचू शकलो, पण ठीक आहे, चालेल, नशिबात नव्हतं. आता दिल्लीला तर पोचलो. सो बघूया. सूरज आता पोचला आहे. सूरजला आता भेटूया रिक्षा वगैरे पकडून, त्याला डायरेक्ट हॉटेलवरतीच आपण बोलूया. आणि इथे सर्कल खूप जास्त आहेत, दिल्लीला खूप जास्त सर्कल्स आहेत. आपल्या इथे कसे नाके आहेत तसे तिकडे सर्कल्स जास्त आहेत. सो बघूया आता काय ते. इथले पण रस्ते चांगले आहेत, मोठे आहेत, सगळे खड्डे बिड्डे नाही आहेत रस्त्यामध्ये आणि नाही स्पीड ब्रेकर्स आहेत. सगळ्यात मेन गोष्ट मी आत्तापर्यंत, म्हणजे आता मी दिल्लीमध्ये तर एंट्री केलीच आहे, अजूनपर्यंत तर मला इथं कुठे स्पीड ब्रेकर वगैरे काही भेटले नाही. सो बघूया. दमलो आहे खूप. सकाळी आम्ही किती वाजता निघालो आहे? 9-10 वाजता आम्ही निघालो आहे. सकाळपासून गाडी चालवतो आहे. ट्रॅफिक वगैरे पण भेटला मध्ये एक 2 ठिकाणी फक्त ट्रॅफिक भेटला, त्याच्यानंतर तर सगळे रस्ते चांगलेच होते. आणि जर सिद्धार्थचा जर इन्सिडेंट झाला नसता तर मग आपण आता चंदीगड रूटला असतो. मे बी चंदीगडला आपण आता जात असतो, कारण चंदीगड तिकडनं खूप जास्त लांब दाखवत होतं आणि दिल्ली 2 तासावरती दाखवत होतं. म्हणून आम्ही बोललो का दिल्लीमध्ये आपण गाडी टाकूया. आणि इकडे जे बाईक्सचं जे मार्केट आहे, करोलबाग करून इथे बाईक्सचं मार्केट आहे. आता आपण तर कधी इथं आलो नाही आहे दिल्लीला. सो आता तिकडे पोचल्यावरती आपल्याला समजेल का एक्झॅक्टली ते मार्केट कसं आहे, काय आहे ते. आणि आपल्याला पण जर इनकेस जर काय वाटलं तर आपण तिकडनं घेऊ. असं बघायला गेलं तर आपल्याला परचेस करायची काही गरज नाही आहे. जसं सगळ्यांनी डिसाईड केलं आहे का आपापल्या गाड्या सर्व्हिस करणार आहे, तर उद्या सकाळी उठून सगळ्यात पहिले मी पण तेच करणार आहे का नियर बाय जे KTMचं सर्व्हिस सेंटर आहे, ऑथोराईज KTMचं सर्व्हिस सेंटर, तिकडे जाईन. चेन लूप वगैरे, चेन क्लीन वगैरे करेन, ऑइल वगैरे चेक करेन काय आहे ते. कारण आपण इकडे यायच्या अगोदरच, आपण लडाख राईड स्टार्ट करायच्या अगोदरच 1-2 वीक पहिलेच आपण आपल्या गाडीची सर्व्हिस, प्रॉपर सर्व्हिस, सेकंड सर्व्हिस केली आहे. सेकंड सर्व्हिस आपल्या गाडीची झाली, सेकंड पण नाही, सॉरी, फर्स्ट सर्व्हिस झाली. सेकंड सर्व्हिस तर आता इकडनं गेल्यावरती आपण करणार, पहिली सर्व्हिस झाली माझ्या गाडीची. सो बघूया आता. जास्त तर आपल्या गाडीत काय काम नाही आहे. आणि मॅपमध्ये लोकेशन दिसतंय, जास्त टाईम नाही आहे, एक 15 मिनटावरतीच आहे, 10 ते 15 मिनटावरतीच हॉटेल आहे. बघूया आता. एक काम करूया आपण. आत्ता मला इथे ऑटो दिसला आहे. हां, दिल्लीची ऑटो आत्ता मला पहिल्यांदा दिसली, हिरवी आणि पिवळी ऑटो. वाव,
हिरवी आणि पिवळी ऑटो मला असं वाटतं केरला साईडला पण आहे, एखाद्या पिक्चरमध्ये बघितलेली. साऊथच्या पिक्चरमध्ये अशाच ऑटो दिसतात. बघूया आता काय सीन. सो आता आपण डायरेक्ट हॉटेलवरतीच आपल्या भेटूया. चला बाय. आता आपण आलो आहे दिल्लीला, करोल बागमध्ये उभा आहे. बाईक्सच्या मार्केटमध्येच आपण उभं आहे. आपण इथे एक हॉटेल बुक केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आता इकडे आलो तर ते लोक बोलतात की इथे हॉटेलचे रूम्स अवेलेबल नाही आहेत. सो आता सिद्धार्थ आणि ऋषभ पुढे गेलेत. सो बघू दुसरा कुठला हॉटेल भेटतोय का. बाय.